पोरग आहे, ग्रॅज्युएशन झालं, लेकराने आता नोकरी करावी, दोन पैसे घरात येतील, आपल्या उभ्या कष्टाचं चीज होईल. म्हणून ते मायबाप याच्या पाया पड, त्याच्या पाया पड, त्याच्या विनंती कर, त्याला काकुडतीला ये, याची दाढी धर, त्याचे पाय धर, विनंती करतात. प्रत्येकाच्या जवळ जाऊन काकुडतीला येतात की दादा पोराचं शिक्षण झालंय हो, छोटी मोठी कुठे नोकरी लागली तर बरं होईल. जसं त्या मायबापानं लेकरासाठी याच्या घरी, त्याच्या दारी, त्याच्या उमऱ्या, त्याच्या प्रत्येकाच्या दारी जाऊन काकुडतीला यावं, तसं जगद्गुरु तुकोबर आहे, त्या परमात्म्यानं माझ्यावरती कृपा करावी म्हणून दीनपणे त्या ठिकाणी काकुडतीला येत आहेत. संसारामध्ये तीन लोक आहेत, संसारी, साधक आणि संत. संसारी पहिला वर्ग आहे, साधक दुसरा वर्ग आहे आणि संत तिसरा वर्ग आहे. एक उच्च कोटीचे महात्मे म्हणजे संत आहे, मध्यम प्रतीचे साधक आहे आणि कनिष्ठ आपण सगळे संसारी जीव आहेत. माय बापो, आपली संसाराची त्या ठिकाणी अपेक्षा फार छोटी असते. आणि मग तुकोबर आहे, सगळ्यांना विचारतायत, काकुडतीला येत आहेत, प्रत्येकाकडे जात आहेत. पण मग एक लक्षात ठेवा, आपलं जर काम करून घ्यायचं असेल एखाद्या मोठ्या माणसापासून तर डायरेक्ट त्या माणसाला भेटता येत नाही. तसं देवाकडे जातानाही डायरेक्ट जाता येत नाही. जेव्हा तुम्ही घर बांधता, डायरेक्ट घर बांधतात का? घर बांधताना कोणाचा तरी सल्ला घेता. कोणाचा? इंजिनियरचा. जेव्हा घर बांधतात तेव्हा मध्यस्थी इंजिनियर आहे. जेव्हा घरात फिटिंग करतात तेव्हा मध्यस्थी गरमा वायरी जोडली. तसं तुम्ही घरात जेव्हा तुम्ही फिटिंग करता तर मध्यस्थी वायरमनची. तुम्ही जेव्हा एखाद्या ऑफिसात जाता तर मध्यस्थी शिपायाची. कोर्टामध्ये जातात, डायरेक्ट कोर्टात जातात का? मध्यस्थी वकिलाची आहे. तुम्ही जेव्हा एखादी गुरांच्या बाजारात जाता, तिथून एखादी बैल आणतात, तिथे सुद्धा. आणि जे लग्न ठरवतात, मध्यस्थीशिवाय लग्न ठरतं का? अजिबात नाही, डायरेक्ट जाता येत नाही. तसं परमात्म्याकडे एकदम जाता येत नाही, कुणाला तरी मध्यस्थी टाकावं लागतं. मग डायरेक्ट मोठ्या माणसाला भेटता येतं का? डायरेक्ट मुख्यमंत्र्याला भेटायला जा बरं, तुम्ही जाऊ देतील का? नाही. डायरेक्ट मंत्र्याला भेटायला जा, तुम्हाला भेटू देतील का? मग लोक हुशार असतात. मग लोक काय करतात, एखाद्या मोठ्या माणसाला जर भेटायचं असलं, मंत्र्याला जर भेटायचं असलं तर डायरेक्ट मंत्र्याला भेटत नाही, त्याच्या ड्रायव्हरला गाठतात आणि त्याच्या ड्रायव्हरला विनंती करतात, भाऊ तेवढं आपलं एक काम येऊ छोटंसं. तर जमणार नाही, चहापेक्षा किटली जास्त गरम राहत. भाऊ अहो लय दुरून नाड्याहून आलो हो, मुंबई नाडं लय लांब आहे. हां लय लांब आहे, लय लांब आहे. ऐका ना, तेवढं पहा ना आमचं. ड्रायव्हर ऐकत नाही, ड्रायव्हरला हाताशी धरलं जातं. तसं तुकोबरायांनी विचार केलं, डायरेक्ट परमात्म्याकडे जाता येणार नाही, संतांची मध्यस्थी लागते. संतही डायरेक्ट भेटणार नाही. मग देवाच्या ड्रायव्हरला तुकोबरायांनी गरुडाचे पायी हे गरुडाचे पायी. देवाचा ड्रायव्हर कोण? गरुड. देवीचा ड्रायव्हर कोण? हा वाघ. यमाचा ड्रायव्हर कोण? देवाचा ड्रायव्हर गरुड. भगवान गरुडावर बसलेले आहेत, भगवान गरुडावरती बसलेले आहेत. तुकोबरायांनी गरुडाला गाठलं. गरुडाचे पायी. गरुड कोण? कश्यपाचा पुत्र. कश्यपाच्या ज्या बायका आहेत त्याच्यातला गरुडाचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. विनितेच्या पोटी त्या ठिकाणी, म्हणून विनितेय असं एक नाव त्या ठिकाणी गरुडाला आहे. विनितेच्या पोटी जन्माला आले गरुड. गरुड विनितेच्या पोटी जन्माला आले.
आणि गरुडाचा त्या ठिकाणी मायबापू गरुडाच्या सक्का भाऊ त्याचं नाव अरुण. अरुणाला 2 मुलं झाले. रामायणात त्यांचा उल्लेख येतो. एक आहे जटायू आणि एक आहे संपाती. अरुण सूर्यनारायणाचा सारथी आहे. म्हणून सकाळी सूर्यनारायण उगवायच्या अगोदर सूर्योदयाच्या अगोदर काय होतो? सूर्योदयाच्या आधी काय उगवतो? अभंग आहे ना, उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय उठी गोपाला लढिये वाळा रे, उठना अरुणोदय झाला, उठी उठी गोपाळा. अरुणोदय. अरुण सारथी सूर्याचा, त्याचं नाव अरुण आहे. म्हणून आधी अरुण येतो मग सूर्य येतो. आधी अरुणोदय होतो आणि मग सूर्योदय होतो. अरुण जिथे पहिल्यांदा उगवतो ते राज्य भारतात आहे. त्याचं नाव, जिथे अरुणोदय पहिल्यांदा होतो ते राज्य भारतात आहे. त्याचं नाव आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल मध्ये पहिल्यांदा सूर्योदय होतो. आधी अरुणोदय होतो. त्याच्या नावावरतून त्याचं नाव अरुणाचल पडलं. त्याला 7 बहिणी म्हणतात. त्या 7 बहिणी आहेत. भारत बांगलादेश सीमेला जोडून जे आपले छोटे छोटे ईशान्येचे 7 राज्य आहे त्यांना 7 बहिणी म्हणतात. विठ्ठल त्या 7 बहिणी आहेत. 7 ऋषी आहे. सप्तधातूचा पुतळा आहे. आणि आकाशामध्ये 7 चांदण्या दिसतात. त्याला काय म्हणतात? 7 आहेत चांदण्या. मोजले का कधी? काय म्हणतात त्याला? चोर खटलं. चोर खटलं नाही ते. सप्त ऋषी ते 7 ऋषी आहेत. त्या 7 बहिणी आहेत. सप्तधातूचा पुतळा आपल्याकडे आहे. अजून काय सांगितलं? 7 7 7 7. माय बापा हो, त्या 7 बहिणीपैकी अरुणाचल प्रदेश, अरुणाचा त्या ठिकाणी आधी उदय होतो मग सूर्योदय होतो. तो गरुडाचा त्या ठिकाणी पुतणी आहे सख्खा. मग गरुडाला त्या ठिकाणी विनंती केली, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. तुकोबाराने सांगितलं गरुडा भगवंताला आपल्या पाठीवरती घेऊन जातो. देवाचं वाहन आहे तू. ऐक ना बाबा, देवापर्यंत निरोप पाठवायचा आहे. गरुड म्हणला, तुकोबाराया मालकाच्या कामात ढवळाढवळ करायचं मी सोडून दिलं. आधी आगाऊपणा करायचो मी. परस्परच काही कामं मोडिलो. पण एकदा देवानं माझी अशी जिरवली की तुम्हाला काय सांगू. तेव्हापासून मी या भानगडीतच पडत नाही. केव्हा जिरवली होती? द्वापार युगामध्ये. द्वापार युगामध्ये जामवंत नावाचं त्या ठिकाणी जे काही पात्र आहेत रामायणातलं, त्याच्यासाठी गरुडाला भगवान परमात्म्यानं जे काही चपराक दिली होती, गरुडानं सांगितलं तेव्हापासून आपण कानाला हात लावला. आपण मालकाच्या कामात ढवळाढवळ करत नाही. पण म्हणले तुकोबाराया नाराज होऊ नका, मी काही करू शकत नाही. पण मी तुम्हाला एक पत्ता सांगतो. मालकीनबाईकडे जा. मालकीनबाईनंच मालक ऐकस. असा बराच मालक आहेत. देव सुद्धा ऐकतो. कोणाचं? मग तुम्ही काय म्हणले लायलेतच भाऊ. म्हणले मालकीनबाईचं देव ऐकतो. म्हणले पण मालकीनबाई भेटेन कुठे? अहो म्हणले रात्रंदिवस देवाचे पाय धरून बसलेले. लक्ष्मी हाती तिची आवे काकुलती, तिची आवे काकुलती, तिची आवे काकुलती. पाय लक्ष्मीची तिची आवे काकुलती, तिची आवे तिची आवे पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळती. लक्ष्मीच्या जवळ जाऊन काकुळतीला या. मी तर काही काम करू शकत नाही. तुम्ही मालकीनबाईकडे जा. माता लक्ष्मीला सांगा, लक्ष्मी वल्लभा
तुम्ही जाऊन त्या ठिकाणी मालकीनबाईला त्या ठिकाणी विनंती करा आणि तुम्ही बी रोज मालकीनबाईची चिंतन करत जा. तुम्हाला जर लक्ष्मी पाहिजे असेल, देवी तू श्री कामस्तुम, या भावनेनं जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्त करायची असेल तर रोज लक्ष्मीचं चिंतन करा. लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवर राधा गोविंद, लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवर राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारदा सीतापती रघुवर राधा गोविंद. जय हो. लक्ष्मी शारदा सीतापती रघुवर राधा गोविंद. हे राधा गोविंद रखुमाई गोविंद. हे राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. रखुमाई पांडुरंग, रखुमाई पांडुरंग. रखुमाई पांडुरंग, रखुमाई पांडुरंग. रखुमाई रखुमाई पांडुरंग, रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी सारंगधर सीतापती रघु राधा गोविंद, लक्ष्मी सारंगधर सीतापती रघु राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारदा सीतापती रघुवर राधा गोविंद. लक्ष्मी शारदा सीतापती रघुवर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग, हे राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. वा 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 महाराज वा. मी बऱ्याच वेळा हे प्रमाण म्हटलं, पण आज जो आनंद आला ना महाराज, येथे पाहिजेत लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवर राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी सारंगधर आहे, सीतापती रघुवीर आहे, राधा गोविंद आहे आणि रुक्मिणी पांडुरंग आहे. आज ज्यांच्याकडे